सनेजच्या डायनामिक टायगर्सला सगळे बसलेले टायगर्स आहेत ना? सनेज मॅनेजमेंट कडनं माझा स्वागत आहे मित्रांनो. जर सनेज ज्या पद्धतीनं जो प्रोग्रेस आणि जो यश संपादन करतंय तर यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर आपल्या सगळ्या वाघांचा आहे, टायगरांचा आहे. जो काही वेळ जो काही टॉपिक मी बोलणार आहे तो फार महत्वाचा मला तुम्हाला बोलायचं आहे. कारण आज तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी, तुमच्यासोबत बोलण्यासाठी मागील 15 दिवस ते 20 दिवसापासून सविता मॅडम बोलत होत्या आणि डिस्कस करत होत्या की सर एक लीडर्स मीट आपण करतोय आणि सर तुम्ही तिथं पाहिजे. म्हणजे तुमच्यासाठी अपलाईन सिनियर पासून सगळ्यांची जी वडाताण आहे ना मित्रांनो ती फार मोठी आहे. एक एक लीडर्स तुमच्यासाठी इथं झटतोय की मॅनेजमेंट कंपनीच्या वतीनं प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने कशा मिळाव्यात. म्हणून मला वाटतं माझ्याकडं 5 वाजेपर्यंतचा वेळ आहे. 5 वाजेपर्यंत आपण एकमेकाशी बोलूया, जमेल मित्रांनो? अशा काही गोष्टी मला बोलायच्या आहेत की ज्या गोष्टी तुमच्यासोबत आत्ता बोलणं गरजेचं आहे. कारण ऍज अ करिअर, ऍज अन ऑपॉर्च्युनिटी ह्याला जर तुम्ही सनेज म्हणून आपल्याला सोबत घेतलं असेल तर डेफिनेटली सनेज काय आहे हे क्लिअर होणं गरजेचं आहे. कारण बहुत से लोग थे 2016 में हंसे थे और उन्होंने कैजुअली लिया था. मित्रांनो आपण ज्या तडपणी उतरलोय ना, आपण ज्या व्हिजनने उतरलोय ना आणि ज्या करण्यासाठी उतरलोय ना ते उद्देश फार वेगळा आहे. फक्त एकच आहे की भारतामध्ये 80% बदनाम असलेल्या फील्डमध्ये आपण काम करतो. एकच चूक आहे आपली फक्त. कारण जो तो येतो डायरेक्ट सेलिंगला नावं ठेवतो, जो तो येतो त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो, जो तो येतो डायलॉग बाजी करतोय. पण जगामध्ये जर कुठली सगळ्यात पॉवरफुल सिस्टम असेल जी सर्वसामान्य, अतिसर्वसामान्य, गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा एक त्या लेवलचं यश देऊ शकतं, ती एकमेव इंडस्ट्री ती म्हणजे डायरेक्ट सेलिंग. सोन्यासारखं सगळं वर्किंग आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये आणलं तर लोकांना बघून ऍक्सिडेंटली बिलकुल नाहीये. आपण फार विचारपूर्वक आलो मित्रांनो, फार विचारपूर्वक. हे करताना 2016ला त्या काही गोष्टी त्या विचाराला घेऊन उतरलो. तो मला अगदी मनापासनं बोंबीच्या देठापासनं मांडायचे. कारण का माणसाचा निर्णय एकदाच व्हावा, एकदाच असावा, बार बार नाही. जो निर्णय बदलते हैं वो निर्णय होते नहीं है. एक फ्लूक वाला कार्यक्रम होता है और फ्लूक वाले लोग आप नहीं हो, ये मैं दिल से जानता हूं. इसलिए आपके लिए जोरदार तालियां. ह्या सेशन मध्ये मला ऍक्च्युली सनेजच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत अगदी मनापासून मांडायचे. 2024 जे तुम्ही बघताय ना हा आपला स्टार्टअप आहे, सुरुवात आहे. इथपर्यंत यायला बनवायला खूप काही गोष्टी लागल्यात मित्रांनो, खूप काही झेलावं लागलं, खूप आदळावं लागतं आणि आपटावं पण लागलं. ठेचलो, रक्तबंबाळ झालं असेल पण एक्सक्यूज आणि सॉरी हा वर्ड कधी तोंडात बाहेर पडला नाही. कारण आपण करायला वेगळं आलो ना. आणि त्यावेळेस तुमच्यासारखे आणि सविता मॅडम सारखी वाघेन ज्यावेळेस ह्या इंडस्ट्री, ह्या कन्सेप्ट बरोबर, ह्या ऑर्गनायझेशन बरोबर येतात त्यावेळेस हा सगळा कारवा आपण बघतोय मित्रांनो. आज परत एकदा मी सनेज परिवाराकडनं तुमचं खूप खूप वेलकम, अभिनंदन करतोय. मित्रांनो जे मला बोलायचं आज 2016ला ज्या दिवशी माइंड मध्ये आलं आपण ही ऑर्गनायझेशन बिल्ड केली, स्टार्टअप केलं. इथं कितीतरी लोक असतील ज्यांनी बाहेरून त्यावेळेस सनेज ऐकलं असेल. 2016ला कोणाच्या तरी बोलण्यावर ऐकलं असेल. आणि मित्रांनो 2016ला जे आपण क्रिएट केलं, 26 जानेवारी 2016ला आपलं ऑफिसची रिबीन कट केली आणि आपण ऑफिसची एंट्री केली. फार छोटासा आपला स्टार्टअप, नाव निशान नसलेला. कारण 2016, 17, 18 3 वर्ष मला एकच गोष्ट क्लिअर करायला गेली की सनेजची प्रोफाईल काय आहे. मग मी त्यांना म्हणायचो की बाबा रे, व्हिडिओकॉनची प्रोफाईल पहिल्या दिवशी नव्हती. ज्या दिवशी त्यांनी सिद्ध केलं ना ब्रँड, त्यावेळेस त्याची प्रोफाईल क्रिएट झाली. असं कुठला पण ब्रँड घ्या मार्केटला, तो पहिल्या दिवशी 0 होता, 0. त्याचा ब्रँड क्रिएट व्हायला वेळ लागतं. म्हणून लोकांना म्हणायचं की फक्त वेळ द्या. काय मागितलं? फक्त वेळ. आणि वेळेमध्ये आपण सिद्ध करू
की सनेची प्रोफाईल आणि बॅकग्राऊंड काय आहे. मित्रांनो, 2016ला जे आपण रिबिन कट केलं आणि स्टार्टअप सुरुवात केलं ते माईंडच्या हस्ते अशा व्यक्तींच्या हाताने की ज्या व्यक्तीला थोर समाजसेवक म्हणून आज अख्ख्या भारतामध्ये, भारताच्या बाहेर पण एक ओळख आहे. मोठे मोठे सन्मान त्यांना नतमस्तक झाले अशा व्यक्तीचा आशीर्वाद आणि हात लागून या कंपनीची रिबिन कट झालेली आहे. म्हणजे नक्कीच समाजामध्ये कलंक लागेल असं काम सनेज परिवार कधीच करणार नाही. म्हणून इथं बसलेला माझा एक एक माणूस क्लिअर पाहिजे की मी कुठल्या परिवाराचा सदस्य आणि सभासद आहे, कुठल्या परिवाराचा मी हिस्सा आहे. दुनिया में तो बहुत कुछ करने वाले लोग हैं. शॉर्टकट मारणारे पण लोक आहेत, बोलू आपण पुढं. आणि शॉर्टकट फार इम्प्रेस करतं आपल्याला, बरं वाटतं. जर शॉर्टकट डोक्यात आणलं असतं तर पण आपण पण 8 वर्षाची आदळापट केली नसती. केली असती का? मित्रांनो, आपल्याला ते करायचं जे आपल्या नातवाने म्हटलं पाहिजे. माझी आजी, माझा परिवार, माझ्या त्या पूर्वजांनी घेतलेला निर्णय. मित्रांनो, असं आपल्याला लॉंग आणि जनरेशन टू जनरेशन काम करणार. हे ऑर्गनायझेशन 2016ला आपण याचं नामकरण केलं सनएज. SUNEDGE. ज्या वेळेस आदळआपट झाली तर बरेचशा लोकांनी सजेस्ट केला, सर नाव बदला, रजिस्ट्रेशन बदला, नवीन ऑर्गनायझेशन करा, बिल्ड करा आणि काम करू. 1.5 वर्षामध्ये काही अप अँड डाऊन आलेत, काही चॅलेंजेस आलेत. 1 वर्षामध्ये मी एकच म्हटलं त्यांना, SUNEDGE. याच्यातला ई पण नाही काढायचा, यू पण नाही काढायचा, ऍज इट इज आपण कंपनी आणि ऑर्गनायझेशन रन करणार, बिल्ड करणार. कारण इथं विचारात आणि रक्तात खोट नाही. मग त्या दिवशी ही स्पेलिंग, त्याच्या खाली वी डू व्हॉट वी कमिट, एक इच अँड एव्हरी गव्हर्नमेंटला आरओसीला रजिस्ट्रेशन केलं आपण फरवरी 2016. आणि गव्हर्नमेंटला ज्या दिवशी डॉक्युमेंट आणि आपण लीगल मध्ये उतरलो, लिगलेशन कंप्लीट करून जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करून उतरलो, मित्रांनो, तेव्हापासून आता आजपर्यंत आपल्या कॅबिन ऑफिसमध्ये एक पण माणूस नाही आला की सर ही वी डू व्हॉट वी कमिटची टॅगलाईन काढून टाका, कारण ही कंपनी कमिटमेंट पाळत नाहीये. ही लाईन सुद्धा कधी काढण्यासाठी कोणी बोललं नाही. एवढं प्रामाणिक आणि सुंदर कामाची सुरुवात मित्रांनो 2016ला केली. जर बघितलं तर 2016 सुरुवात केल्यानंतर 2016 17 असं आलं की रक्त बंबाळ झालेले पण 18, 19, 20, 21, 22, 23 हा प्रवास खूप सोपा आणि साधा नाही केला मित्रांनो. इथं बसलेल्या माझ्या एक एक माणसाला मला सांगायचं, लढायचं ना तर हिंदवी स्वराज्यासारखं लढूया. येणार, ऐकणार, जाणार, मोटिवेशन बघणार, दुनिया बघणार आणि निघणार. या 2016 ते 2016च्या नंतरच्या 24 पर्यंतच्या या प्रवासामध्ये कधीतरी माइंड माझा पण डायव्हर्ट झाला असता, माझ्या पण माइंडला ब्लॉक आला असता, माझ्या पण माइंड मध्ये आला असता, अरे ही नको लॉंग टर्म, हे विजन तो विजन, इथं आपला भाऊ आपल्यासाठी झटत नाहीये, कशाला मरमर करायची, असं काहीतरी क्रिएट करू, आपली लाईफस्टाईल बदलू. बदलतात लोक. एवढा शॉर्टकट मारतात, एवढा शॉर्टकट मारतात, एवढा शॉर्टकट मारतात की 1 वर्षानंतर दुबईत असतात. हॅलो, आपल्याला कोणाला दुबई जायचंय का? बिलकुल नाही मित्र. ही ऑर्गनायझेशन आपण ज्यावेळेस 2016ला लॉन्च केली, पहिला आपलं ऑफिस पिंपरी चिंचवड PCMC पुणे महाराष्ट्र ऑफिस केलंय. कंपनी कुठली आहे? महाराष्ट्राची. कंपनी सुरुवात कुठं झाली? महाराष्ट्र पुणेमध्ये. कंपनीनं सगळ्यात मोठा बिझनेस 8 वर्षामध्ये कुठं केला? महाराष्ट्रामध्ये. ज्याला फसवायचं असतं ना, ज्याला उडून जायचं असतं ना, एका स्टेटमध्ये कंपनीचं निर्माण होतं, काम 3ऱ्या स्टेटमध्ये होतं. मग याला कधी भांडायला पण जाता येत नाही आणि बोलायला पण जाता येत नाही, विचारायला पण जाता येत नाही. साहेब कसं केलं तुम्ही? इथं आपल्या घरची कंपनी सारखं इथं बसलेला माझा प्रत्येक माणूस आपली कंपनी म्हणून या कंपनी सोबत बोलू शकतो, भेटू शकतो, विचारू शकतो, प्रश्न करू शकतो. मित्रांनो,
म्हणून तुमच्या आयडी मध्ये सुद्धा आपण एक कॉलम दिलं. तुम्ही जर आयडी ओपन